आणि इथे आता पाहूया त्या मॅचमध्ये कशा पद्धतीची रणनीती आखतील पोमन बॉईज पोमन, त्यांच्या विपक्षामध्ये गजानन स्फूर्ती सावंत पाडा या दोन टीमच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण लढत. पोमन बॉईज पोमन संघाने टॉस जिंकत असताना प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अगदर पाहिले गेले तर भव्य दिव्य ही स्पर्धा. या चला चला फलंदाज पाठवा मित्रांनो प्लीज. सावंतपाडा संघ लगेच पाठवा, फलंदाज पाठवा. अतुल चला या लगेच. जो जिंकेल तो अंतिम 3 मध्ये प्रवेश करेल. तो संघ कुठला असेल पाहणं महत्वाचं राहील. आता मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे बॅटर अतुल ठाकरे आणि त्याच्या सहित धनराज यांना आपण बघणार आहात. धनराजने गेल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली. अतुलने परंतु या मॅचमध्ये जर पाहिले गेले तर कुठेतरी जास्तीत जास्त करायला हव्यात धावा, कारण की सातत्याने अतुलची बॅटिंग आपण चांगल्या पद्धतीने पाहिले. असा फलंदाज आहेत. आदिवासी क्रिकेट असोसिएशनमधून खेळतो. एकावेकचा फॉर्मॅट, ओपनचा फॉर्मॅट, कॉमन क्रिकेट असोसिएशनमधून खेळतो. जवळपास 3 ते 4 फॉर्मॅट तो क्रिकेट खेळतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर चांगली भूमिका राहते. या फलंदाजाच्या नावावरती या खेळाडूच्या नावावरती एक शतक देखील आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर हाफ सेंचुरी देखील आपल्याला सातत्याने अतुलच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. चांगली गोष्ट आहे. विजयजी कांबळे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. कॉमन क्रिकेट असोसिएशनमधील असा मात्र एक फलंदाज आहे. जवळपास जर पाहिले गेले तर 2020ला या असोसिएशनची स्थापना झाली. आज 2026 म्हणजेच 5 वर्ष उलटून गेली. 5 वर्षामध्ये असा विक्रम कोणी केला नव्हता. जवळपास जर पाहिले तर शतक ठोकण्याचा तो विक्रम या ठिकाणी मोडीत काढला आहे. अर्थातच अतुल ठाकरे. यस, पंचांचा इशारा. मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. स्ट्राईक एंडवरती धनंजय, नॉन स्ट्राईक एंडवरती अतुल ठाकरे आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये विशाल. बेस्ट ऑफ गुरई या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आपण जरूर बघणार आहात. इथे धीम्यागतीचा बॉल होता, टर्न केला. अगदी पाहिले गेले तर ऑन साईडला क्षेत्ररक्षक पोहोचतील. राहुल थोडेसे बीट झाले परंतु प्रोटेक्शन आहे. 2 धावा प्राप्त केल्या जातील. या षटकात धावा पडून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली गोष्ट आहे. प्रत्येक बॉलवरती धावा आल्यात. फक्त या धावामध्ये एकच बॉल डॉट स्वरूपात आलाय. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गजानन स्फूर्ती सावंत पाड्या संघाची धावसंख्या विदाऊट लॉस 8. थँक्यू डीजे. काय सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसापासून आपण ऐकतायत. आजचा सलगचा 3रा दिवस या स्पर्धेचा, अंतिम दिवस, फायनल डे, संडे फंडेचं क्रिकेट आपण बघतायत. पहिल्या दिवसात 8 यजमान संघांना प्रवेश दिला गेला. एकापेक्षा फॉरवर्डमधून दुसऱ्या दिवसात 8 यजमान संघाला प्रवेश दिला गेला. आणि आजचा लगातारचा 3रा दिवस या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 10 संघ यजमान आपण जरूर पाहिले गेलेत. आणि त्या 10 संघांमधून एक संघ पुढे कुठला येईल पाहणं महत्त्वाचं राहील. स्ट्राईक एंडवरती अतुल. 8 धावा धावफटकावरती लागल्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. राहुल. पहिला बॉल. अतुलचा सर्वाधिक आवडता फटका. घुटना टेक, सिक्सर देख. बॉल सीमारेषा पलीकडे डीप मिड विकेटला क्लिअर करणारा अतुलच्या बॅटमधून एक षटकार. अतुलचा आवडता फटका स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला. ऑन साईडला डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना डिस्पॅच केल्या बॉलला. 6 धावा वसूल केल्या त्या बॉलवरती. पहिल्या षटकात धावा होत नव्हत्या. या षटकाची सुरुवात अतुलने धडाक्यात केले. षटकार ठोकलाय. पहिलाच बॉल राहुलच्या विपक्षात. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. ज्या वेळेला अतुल या मैदानावरती स्विचिट खेळलाय त्या वेळेला जर पाहिलं तर त्याचा फटका फसलाय. बॅटला व्यवस्थित बॉल लागत नाहीये.
इथे सरळ बॅटने जर धावा येत असतील तर रिव्हर्स खेळण्याची गरज नाही आहे. हे ॲक्शन रिप्ले स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा टप्पा ओळखू शकलेला नाही आहे. टप्पा थोडा जवळ ठेवला आणि त्याच कारणास्तव अतुल बीट झाले. इथे डॉट बॉल आलाय. 14 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल राहुल अंधेर, एक बेस्ट ऑलराऊंडर, ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, बेस्ट अंपायर, बेस्ट कॉमेंटेटर, सर्व काही भूमिका त्यांच्या पाहायला मिळतात. फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. एकदा कम्प्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न, धोक्याचा कॉल होता धनराजचा आणि इथे चुकीची फिल्डिंग. जिथे सिंगल होती तिथे डबल कम्प्लीट होईल. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 16 धावा धाफडगावरती लागल्या गेल्यात. राहुल तर चांगलं षटक हाताळतोय. जरूर पहिल्या बॉलवरती षटकार गेला, त्यानंतर डॉट आला आणि इथे एक धाव होती, तिकडे 2 धावा खर्च केल्या गेल्यात. क्षेत्ररक्षकाचा कुठेतरी अभाव दिसला मॅचमध्ये. एक चुका या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर फेकलं जाईल, म्हणून एक धाव आता मात्र वाचवणं महत्त्वाची गोष्ट आहे. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 16 धावा धाफडक्यावर लागल्या. यापुढचा बॉल राहुल तयार. ओहो, क्लीन बॉल्ट, दांडी गुल. लेग स्टिक दाखवत असताना लेग स्टिक राहुलने वाकवले. अतुल ठाकरेच्या खेळीला पूर्णविराम. बिग ब्लो. ऑप्स्टिकच्या बाहेर सफल झाले होते. ऑनसाइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चेंडूचा टप्पा, लाईन चांगली होती, लेंथ चांगली होती. अगदी पडल्यानंतर डायरेक्ट लेग स्टिकवरती आदळला आणि अतुलची विकेट मैदानाच्या आतमध्ये गेले. 8 धावा केल्यानंतर अतुलची विकेट जाईल. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणखीन एक जबरदस्त बॅटर. इनेट नंबर 3 वरती योगेशने देखील प्रभावित कामगिरी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केले. राहुल अंधरने आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 8 धावा खर्च केल्यात. वैयक्तिक 1 विकेट त्याने प्राप्त केले. चांगली आता मात्र गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जोर आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. योगेश कशा प्रकारचा आता डाव सावरतील हे देखील पाहणं महत्त्वाची गोष्ट आहे. यापुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज राहुल अंधेर. योगेशसाठी पहिला बॉल ओव्हर पिच आक्रमण केले. काय साऊंड होता बॅटमधून. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काऊ कॉर्नरला क्लिअर करणारा या स्पर्धेतील जबरदस्त षटकार. डगआउट मधून सेट होऊन आलेत. पहिल्या बॉलवरती पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आला इथे. या 6 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 22 धावा 22. राहुल अंधेरचं षटक थोडंसं मागड. शेवटचा अंतिम बॉल. धीम्या गतीचा बॉल फिरवलाय, परंतु इथे जर पाहिजे धावा मिळतील. धावा मिळणं गरजेची गोष्ट आहे. सिंगल डबल जणू काही असू द्या, षटकार चौकार, परंतु धावा येतात महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटच्या बॉलवरती एक धाव प्राप्त केली जाईल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये गजानन स्मृती सावंतपाडा या संघाची धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. 23 धावा धावफटकावर लागल्यात 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हेमंत आलेत. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल यावेळेला काय राईज झालाय, काय टप्पा होता, नियंत्रण चांगलं होतं या बॉलवरती. इथे मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल डॉट आलेला आहे. गेल्या मॅचचा हिरो हेमंतलाच आपण पाहिलं होतं. ज्याप्रमाणे हेमंतने बॅटिंग केली होती तशाच पद्धतीच्या आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग त्याला करावी लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये 23 धावा झाल्यात प्रतिस्पर्धी संघाच्या. या षटकामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला रोखायचं आहे 30च्या आतमध्ये.
ओहो, इथे बॅटची कडा होती. क्षेत्ररक्षक बीट झाले. शॉट खडबायचे. क्षेत्ररक्षकाने बॉलला कॅरी केले. उचलून फेकी होईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं, एक धाव कंप्लीट केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावरती 24 धावा. पहिल्या डावातील 4 चेंडूचा खेळ बाकी. साईड स्पोर्ट खरवाव देखील समोर उपस्थित झाला. वेलकम. आपण वेळेच्या आतमध्ये आलात, आपले देखील विशेष आभार. बेस्ट ऑफ गुराई संघ देखील उपस्थित झाले, आपलं देखील स्वागत या क्रीडांगणावरती. हेमनपूरचा बॉल स्ट्राईकरवरती बॅटर पाहायला मिळतात धनराज. ओहो, ऑन साईडला टर्न केल्या बॉलला. शॉर्ट बॉल होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न. राहुल अंधेर वेगाने येतील. लॉंग ऑनला बॉलला कॅरी करतील. फेकी होईल उचलून. तत्पूर्वी या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव. काय बॉलला उचललं, जसं आतमध्ये बॉल आला लगेचच फेकलं आणि तिथे जर पाहिलं गेलं तर एकच धाव पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग राहुल अंधेरच्या माध्यमातून. ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर चांगली भूमिका या मॅचमध्ये त्या दोन्ही फॉरवर्डमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. हेमंत तयार. हो, एवढलं जर पाहिलं गेलं तर आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्कर पद्धतीची लाईन होती या चेंडूची. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला जातोय आणि इथे फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या इशेने आणि पंचांचा इशारा आला. 22च्या स्वरूपात असेल ही धाव. तोच यजमान संघ घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या विपक्षामध्ये 27 धावा धावफटकावरती लागल्या. 2 षटका अगदी जर पाहिलं गेलं तर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा अंतिम बॉल. आतमध्ये येणारा बॉल ढकललाय. सन्मान दिल्या बॉलवरती. शेवटच्या बॉलवरती सिंगल प्राप्त केली जाईल आणि इथे मैदानाच्या आतमध्ये एकच धाव प्राप्त केली जाते. यस, एक चेंडू शिल्लक असेल या ठिकाणी. जर पाहिलं तर डिजिटल स्कोररच्या माध्यमातून चुकी झाली, दिलगिरी जर व्यक्त करतो आम्ही. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. संघाची धावसंख्या धावफळका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. ती म्हणजेच 27च्या घरामध्ये शेवटचा अंतिम बॉल आता मध्ये पहिल्या डावातील. धावा किती येतील? षटकार, चौकार, विकेट. आपटून टाकण्याचा प्रयत्न. इथे खराब लाईन. इथे पंचाचा इशारा आला. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव पाहायला मिळेल आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 28च्या घरामध्ये. या बॉलवरती निश्चय काय ठरलं आहे पाहणं महत्त्वाचं राहील. स्ट्राईक एंडवरती बॅटर मिस्टर राज घाटाळ यांना आपण बघतायत. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज तयार. फुलेंचा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगला अटेम्प्ट केला त्या ठिकाणी. अगदी एकच धाव्यावरती प्राप्त केली जाईल. एका धावे व्यतिरिक्त काही मिळणार नाही. या टाळ्यांचा कळकळाट येतोय. कमी धावेमध्ये प्रतिस्पर्धी संघाला रोखले. आता या धावा ठोकायच्या आहेत पोमन बॉईज पोमन संघाला. धावा फटका लागल्यात 29. 18 बॉलमध्ये पोमन बॉईज संघाला करायचे आहेत 30 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. गोराई टीम आपल्याला सुद्धा सूचना आहे की आपला एक कॅप्टन किंवा प्रतिनिधी पाठवून द्या, कारण लकी ड्रॉ या ठिकाणी केला जाईल. 3 टीम राहतील. 3 दिवसामधले सुपर 3 मध्ये 3 टीम आहेत ज्यामध्ये लकी ड्रॉ केला जाईल. चला लगेच या, आपण लकी ड्रॉ करणार आहोत. दोन्ही टीम लगेच यायचं आहे. त्यानंतर मला वाटते या ठिकाणी सावंतपाडा टीमचा एक राखीव खेळाडू आहे. पोमन स्वतः आयोजकच आहेत तर विषयच नाही आहे. काय हा मन आहे थांबू का?
चला 29 झालेत, 30ची आवश्यकता. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे, लगेच फिल्डिंग लावून घ्या. पहिला बॅटिंग केली ती सावंतवाडा टीमने फक्त 29 रन बनवले. 3 ओव्हरमध्ये 10च्या सरासरीने 30 रन बनवायचे आहेत. धनराजने बनवले 7 बॉलमध्ये 9. 5 बॉलमध्ये अतुलने बनवले 8. 5 बॉलमध्ये 8 रन बनवले. ते योगेशने नॉट आउट राहिला. राज घाटाल फक्त 1 धाबेवर आणि 29 धाबा धावपलकावर लागलेले आहेत. बॉलिंग जर आपण बघितली तर विशाल भडांगेने पहिलं षटक टाकलं, ज्यामध्ये त्याने खर्च केलेले आहेत ते फक्त 7 रन. 15 रनचं षटक थोडंसं महागड पडलं. ते राहुल अंधेरचं एक विकेट जरूर मिळाला, मात्र शेवटचं षटक जे स्लॉग ओव्हर होतं हेमंत घोडबिंदे यांनी केलं आणि अप्रतिम बॉलिंग केली हेमंत घोडबिंदे यांनी. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. सागर भगत आहे स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला आहे तो जतीन देवलीकर. ही जोडी मैदानामध्ये आहे. टार्गेट मोठं नसेल, मात्र बॅटिंग चांगली करावी लागेल आणि ही मॅच जिंकायची असेल तर सावंतवाडा टीमला विकेट घ्यावे लागतील. पवन बॉयच्या विकेट जर घेतल्या तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल. अतुल ठाकरेने आज अतिशय चांगली बॉलिंग केलेली आहे पूर्ण दिवसभर. मात्र या महत्त्वाच्या मॅचमध्ये बघूया कशा प्रकारे बॉलिंग करतोय तो राहुल अतुल ठाकरे. अतुल पहिला बॉल घेऊन जाईल. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपने बॉलिंग करतोय सागर भगतसाठी. पहिल्याच बॉलवर चांगला फटका आहे लॉंग लेगच्या दिशेने. 1 बाउन्स बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. बॉल होता, छातीवर घेतला बॉलला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हुक केलंय आणि बॉलला पाठवलं सर लॉंग लेगच्या बाहेर. चौकारांनी सुरुवात केलेली आहे ती सागर भगतने. चांगली सुरुवात पवन टीमची. पुन्हा एकदा अतुल यावेळेस बॉल मागे जातोय थर्डमॅनच्या दिशेने. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता, मात्र 1 रन ह्या ठिकाणी मिळते. लेग बायचा इशारा होतोय अंपायर अजित म्हात्रे सर यांचा. 1 अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमचं टोटल जाईल स्कोर बोर्डवर 5 रन. 5 विदाउट लॉस. स्ट्राईक एंडवर येतोय जतीन. जतीनची बॅटिंग तेवढी पाहायला मिळाली नाही आहे. जतीनने बॉलिंग चांगली केली आहे, मात्र मोठे फटके मारण्यासाठी जो माहीर म्हटला जातो, किलर मिलर म्हटला जातोय जतीनला, त्या प्रकारची बॅटिंग आज जतीनची झाली नाही आहे. हा महत्त्वाचा सामना आहे दोन्ही टीमसाठी. पुढील बॉल घेऊन जाईल अतुल ठाकरे. चांगला फटका आहे, मात्र फिल्डर त्या ठिकाणी कावकानाच्या दिशेने. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होता, मात्र वेट कॉल. फक्त 1च रन. सागर भगत येतोय स्ट्राईक एंडवर आणि सागर भगतने जर लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार जर ठोकले तर वैभव पाटील मोरीगाव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सागर भगतला. क्षमता आहे सागर भगतमध्ये मोठे फटके खेळण्याची. हो, ह्या वेळेला थोडासा जलद गतीने बॉल आला. अपेक्षापेक्षा थोडासा फास्ट आला बॉल. शॉट मिडविकेटच्या दिशेने. स्वतः गोलंदाज जातो, बॉलला अडवते, मात्र 1 रन या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 7 वर. 10च्या सरासरीने वाटचाल करायची. पहिल्या 4 बॉलमध्ये धावसंख्या अगदी चांगली आलेली आहे. सुरुवात चौकाराने झाली, त्यानंतर नक्कीच चांगलं कमबॅक सुद्धा केलंय ते गोलंदाज अतुल ठाकरे याने, कारण त्यानंतर कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून दिलेला नाहीये सागर आणि जतीन याला. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय बॉलर अतुल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. चांगला फटका आहे, जबरदस्त हिट. बॉलला पाठवलं वाईडिश लॉंगांच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार.
थोडसा स्लॉट मध्ये होता बॉल आणि काय जबरदस्त फटका. आडव्या बॅटने बॉलला पाठवलं सरळ लॉंगनच्या बाहेर षटकारासाठी. अगदी वेळेवर क्रिशन मुवमेंट मध्ये हा मोठा फटका येतोय जतीन देवळीकर किलर मिलरच्या बॅटमधून. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 13 वर. आणखीन 17 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहे ते 13 मध्ये 17. इक्वेशन सोपं जरूर झालेलं आहे मात्र क्रिकेटमध्ये काही सोपं नाही आहे आणि काही कठीण नाही आहे. लेफ्ट आर्मने पुन्हा एकदा हुक करत होतं या पहिल्याला. चुकतो फलंदाज आणि ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम या ठिकाणी 30चं टार्गेट चेस करत असताना पोमन बॉयज टीमचा स्कोर झालेला आहे स्कोरबोर्डवर 13 रन. कुठलाही विकेट नाही आहे. जमेची बाजू अशी आहे की कुठला विकेट गेलेला नाही आहे. दोन्ही सुद्धा ओपनिंग जोडी आपण बघतोय. जतीन आणि सागर खेळताना दिसतात आपल्याला. विकेटवर चांगली बॅटिंग करतात. बॅटिंग करतोय तो म्हणजे सागर. वैयक्तिक 5 वर 3 बॉलचा सामना केलाय. जतीन खेळतोय 7 वर 3 बॉलचा. जतीनने सुद्धा सामना केलेला आहे आणि उर्वरित आता बॉल शेष आहेत ते 12 आणि 12 मध्ये 17ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 8.50च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. आज जर आपण बघितलं राहुल अंधेर आणि हेमंत घोडविंदे या दोन खेळाडूंनी या दोन बॅटांनी चांगली बॅटिंग केली आहे आणि पहिल्या 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले ते खेळाडू आहेत. तर नक्कीच ते अद्याप तंबूमध्ये आहेत. तर नक्कीच स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे पोमन टीमकडे. पुलचा फटका आहे मिड विकेटच्या दिशेने. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग होते. फक्त 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाही आहे. 1ने टीमचा स्कोर जाईल 14 वर. जतीन येतो स्ट्राईक एंडवर. बॉलिंगसाठी आपण बघतोय बॉलर आलेला आहे तो योगेश. योगेशने सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली आहे आज. मॅन ऑफ द मॅच राहिला होता मागच्या मॅचमध्ये योगेश. अटॅकिंग बॅटिंग केली होती. 49 एक मोठं टार्गेट चेस करत वैभवनी बॅटिंग केली होती. योगेशने सुद्धा चांगली बॅटिंग केलेली होती त्या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. ओ हो हो आणखी एक जबरदस्त फटका. बॉलला पाठवलंय सरळ मंदिरावर. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त फटका. 199 हा षटकार होता. बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला खेचून मारलंय आणि सरळ गावदेवी मातेच्या दर्शनाला हा बॉल पाठवलाय की आम्ही सुद्धा जाणार आहे सुपर 3 मध्ये. 6ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 20 रन. फक्त 10 रन दूर आहे विजयापासून पोमन टीम. हो हा बॉल अतिशय चांगला लेंथ बॉल होता. खाली राहिला. चांगलं कमबॅक केलंय बॉलर योगेशने. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला जतीन देवळीकरने. आतापर्यंत जतीनच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार आलेले आहेत आणि ही खासियत आहे. या प्रकारची बॅटिंग करतो जतीन. मेन मॅचमध्ये चांगली बॅटिंग जतीनकडून. चांगला फटका आहे मिड विकेटच्या दिशेने. वाईडिश मिड विकेटला बॉल जातोय. गॅपमध्ये आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतात. 2चा कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो येईल योगेशच्या हातामध्ये तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 22 रन. 8 रनची आवश्यकता. बॉल शेष आहेत 8. 8 मध्ये 8ची आवश्यकता. इक्वेशन सोपं झालेलं आहे पोमन बॉयज टीमसाठी. पुन्हा एकदा योगेश यावेळेस टॅप केले बॉलला पॉइंटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. 1 रन मिळेल. 7 मध्ये 7ची आवश्यकता. सर्वात जास्त टेन्शन कोणाला असते ज्यावेळेस पोमन बॉयजची मॅच चालू असते ते सर्वात जास्त टेन्शन असते ते प्रणित भगतच्या डोक्यावर. कारण मागच्या मॅचमध्ये मी बघितलं जे 2 बॅटर खेळले होते त्यांना तेवढा घाम फुटला नव्हता. त्याच्यापेक्षा डबल घाम प्रणितला फुटला होता. एवढी रफ अँड टफ मॅच झाली होती मागची. कारण क्रिकेटमध्ये भरपूर रुची दाखवतो प्रणित आणि आपल्या टीमला चांगला सपोर्ट सुद्धा प्रणितकडून होत असते. अंतिम बॉल. फटका तर चांगला आहे. डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने. गॅपमध्ये सुद्धा फिल्डर पोहोचेल का? यस पोहोचतोय. एका हातामध्ये चांगली फिल्डिंग आणि एका ॲक्शनमध्ये थ्रो होते. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि या 2 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय तो 25 वर आणि उर्वरित 6 बॉल शेष. 6 मध्ये 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी.
सामना जवळजवळ सोपा जरूर झालेला आहे, मात्र मॅजिकल बॉलिंग करावी लागेल या ठिकाणी गजानन स्मृती सावंतपाडा टीमच्या गोलंदाजाला. कोणता गोलंदाज आहे जो मॅजिकल बॉलिंग करण्यासाठी येतोय बघूया शेवटच्या षटकामध्ये. चल वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. यानंतर 2 सामने बाकी आहेत, एक सेमीफायनल आणि एक फायनल. विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून अप्रतिम असं चांगलं नीट अँड क्लीन टेलिकास्ट, ज्याची चर्चा भरपूर या 3 दिवसामध्ये झाली. अतिशय चांगलं टेलिकास्ट, त्यांची पूर्ण टीम आहे, ज्यामध्ये ऑपरेटर आहेत आमचे मनीष, त्यानंतर कॅमेरामॅन राज, दुसरा कॅमेरामॅन हार्दिक. ही जी टीम आहे विश नेटवर्कची, त्याने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे पूर्ण तिन्हीच्या तिन्ही दिवस. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय, बॉलर येतोय मयूर बाबर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट हँडर बॅटर किलर मिलर जतीन देवलीकर स्ट्रायकिंग एंडवर आहे. 2 षटकार जतीनच्या बॅटमधून आलेले आहेत. फक्त 5ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. ऑरब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसवतो यावेळेला. 5 बॉल शेष, 5 मध्ये 5ची आवश्यकता मॅच जिंकायला. प्रत्येक बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं गती कमी केली होती या बॉलमध्ये जर बघितली मयूर बाबरने. मयूर बाबर सुद्धा एक अनुभवी गोलंदाज आहे गजानन स्मृती सावंतपाडा या टीमचा. पुन्हा मयूर बाबर राऊंड विकेटचा मारा. फोर्स केलाय, हवेमध्ये कॅच होऊ शकतोय आणि चांगला कॅच. विकेट या ठिकाणी जाईल जतीन देवळीकर याची. महत्वपूर्ण विकेट अगदी क्रुशियल मोमेंट मध्ये जाते आणि हादरा लागतो तो पवन बॉयज टीमला. प्रयत्न केला यावेळेला. लेग कटर बॉल लेफ्ट हँडर बॅटरसाठी होता. अतिशय चांगला कॅच घेतला आपण बघितलं लॉंगअपचा फिल्डर योगेशने आणि तंबूचा रस्ता दाखवला तो फलंदाज जतीन देवळीकर याला. जतीनने बाद होण्यापूर्वी आपल्या टीमसाठी 9 बॉलमध्ये 16 रन्स बनवले. नवीन बॅटर ह्यावेळेस जातोय हेमंत घोडबिंदे, ज्याने आज कमालीची बारी खेळली आणि जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. तोच हेमंत घोडबिंदे यावेळेस बॅटिंगसाठी येतोय. हेमंत घोडबिंदेचे हुक शॉट आज अप्रतिम पाहायला मिळाले आपल्याला आणि कॉन्फिडन्स शॉट. ज्यावेळेस आपण बघितलं की कमी बॉलमध्ये जास्त रन हव्यात, स्वतःनी स्ट्राईक घेतली आणि 2 उत्तुंग चांगले फटके ठोकले आणि मॅच जिंकून दिली होती ती हेमंत घोडबिंदे. आणि पुन्हा एकदा त्याच सिच्युएशनमध्ये बॅटिंगसाठी येतो. 4 बॉल शेष, 4 मध्ये 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी पवन बॉयज टीमला. चांगले बॉल टाकतोय, चांगलं जबरदस्त कमबॅक केले ते आपल्या टीमसाठी. 2 बॉल डॉट 1 विकेट मिळवले मयूर बाबरने. जबरदस्त बॉलिंग मयूरची. फटका तर चांगला आहे, कॅच होईल का नाही. थोडासा शॉट होता हा बॉल. 2चा कॉल, रनआउटची संधी आहे, काही आवश्यकता नव्हती सागर भगतला रन घेण्याची. प्रयत्न केला रन घेण्याचा आणि रनआउट रूपाने विकेट जाईल सागर भगत याचा. हा दुसरा फलंदाज बाद होतोय पवन बॉयज पवन टीमचा. सागर इज आउट. शकला नसता. माइंडमध्ये अगोदरच विचार केला होता सागर भगतने की स्ट्राईक पुन्हा एकदा हेमंतकडे द्यावी, मात्र त्या प्रयत्नामध्ये सागर भगत या ठिकाणी रनआउट रूपाने बाद होतोय आणि सागरच्या जागी नवीन बॅटर जातोय राहुल अंधेर. आजच्या दिवसामध्ये हे 2 बॅटर आहेत ज्यांनी चांगली बॅटिंग केली. दोन्ही सुद्धा मॅन ऑफ द मॅच आहेत. पहिल्या मॅचमध्ये राहुल अंधेर, दुसऱ्या मॅचमध्ये हेमंत घोडबिंदे. इक्वेशन आता पाहूया आपण. बॉल शेष आहेत 3 आणि 3 मध्ये 4ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी पवन बॉयज पवन टीमला. मयूर बाबर जबरदस्त बॉलिंग करतोय या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा कॅचची शक्यता, फिल्डर बॉल खाली. वाडिश डीप मिड विकेटला चांगला कॅच. विकेट जाईल राहुल अंधेर याची. आणखीन एक विकेट मिळते ती मयूर बाबर याला.
बाबूरचा हा बॉल टर्न होता, बॉल त्यानंतर पुल करण्याचा प्रयत्न, पुल पॉवरफुल नव्हता आणि अतिशय चांगला कॅच घेतला योगेश बरपने आणि तंबूचा रस्ता दाखवला. आल्या पावली तसंच परत पाठवलं राहुल अंधेरला. आणि या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे की जर तुम्हाला 6 बॉलमध्ये 5ची आवश्यकता आहे तर षटकार मारण्याची काय आवश्यकता आहे. षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये आत्तापर्यंत 2 फलंदाज बाद 1 रनआउट सुद्धा झालेला आहे. सेन्सिबल क्रिकेटने तुम्ही जर पुश अँड पुल करून जर नक्कीच सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं असतं तर सामना अगदी सोप्या पद्धतीने जिंकू शकले असतं. आत्ता जर इक्वेशन पाहिलं तर 2 बॉल 4 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ही मॅच रंगात आलेली आहे आणि त्याचं कारण ही फिल्डिंग आपण बघतोय ती सावंतवाडा टीमची. त्याचं कारण की ही बॉलिंग आपण बघतोय ती मयूर बाबर याची जबरदस्त बॉलिंग. मयूर बाबरांनी कुठल्या प्रकारची मुभा दिलेली नाहीये फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची. विशाल भडांगे एक जबरदस्त फलंदाज आहे आणि आज हिरो बनण्याची संधी आहे विशाल भडांगे याला. 2 बॉल 4 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी पोमन बॉईज पोमन टीमला. मयूर बाबर पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हो खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय वाईडिश मिड विकेटला. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही, फक्त 1च रन. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे आणि 1 बॉल 3 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं तर विनिंग शॉट हेमंत घोडबिंदेच्या बॅटमधून आला होता आणि या मॅचमध्ये सुद्धा तोच शेवटचा बॉल फेस करण्यासाठी आहे स्ट्राईक एंडवर. मग तो विनिंग शॉट खेळतोय की नाही हे आपल्याला बघायचं आहे. 1 बॉल 3चं इक्वेशन. काय जबरदस्त बॉलिंग केले आत्तापर्यंत बघितलं आपण तर बॉलर मयूर बाबरने 2 विकेट मिळवलेले आहेत आणि फक्त 2च रन खर्च करतो पहिल्या 5 बॉलमध्ये. अंतिम 1 बॉल 3 रनची आवश्यकता. मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी झाल्याच पाहिजे. अंतिम बॉल 3ची आवश्यकता मयूर बाबर. ओ यावेळेला जागीच राहतो बॉल. अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे ती गजानन स्मृती सावंतवाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन गजानन स्मृती सावंतवाडा टीम. नक्कीच पोमन बॉईज पोमन जी यजमान टीम होती त्यांच्या हा तोंडातून घास काढले असं सांगायला वावगं ठरणार नाहीये. 6 बॉलमध्ये 5 रन डिपेंड करणं खूप कठीण बाब आहे. मात्र ही कठीण बाब मयूर ने एक सोपी करून दाखवली. खरोखरच माइंडमध्ये सुद्धा गेम खेळला पाहिजे. क्रिकेट फक्त ग्राउंडमध्ये नाही तर डोक्यामध्ये सुद्धा खेळला पाहिजे. विचार जर जतीननी पहिलाच केला असता, जतीन 2 बॉल खेळला 1ही रन बनवली नव्हती, त्यामुळे जतीननी विचार केला असता सिंगल डबलने आपण जिंकू शकतोय. मात्र ते माइंडमध्ये विचार ठेवला नाहीये. त्यानंतर राहुल अंधेर आला, त्याने सुद्धा पुलचा मोठा फटका खेळून लगेच मॅच संपवण्याचा प्रयत्न केला. बरं ते दृश्य ते क्रिकेट थोडंसं महागात पडलं ते पोमन बॉईज टीमसाठी. आणि पोमन बॉईज टीम असं वाटलं होतं की आपल्या यजमानपदामध्ये सेमीफायनलपर्यंत जाईल. मात्र त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न याच ठिकाणी भंग झालेलं आहे. हार्ड लक पोमन बॉईज अँड कॉंग्रॅच्युलेशन सावंतवाडा टीम.